नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीत जाणार आहे. शरद पवार मार्कडवाडीतील लोकांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. मार्कडवाडी गावानं मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रशासनानं त्यांना रोखलं होतं आणि त्यानंतर आता शरद पवार मार्कडवाडीतील लोकांशी संवाद साधणार आहेत. अधिक अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून. सागर, पर्यंत आपण पाहिलं की खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार जे आहेत ते मार्कडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे आणि त्यासाठीच आपण पाहतो या ठिकाणी या मार्कडवाडी गावामध्ये भव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शरद पवार आज मार्कडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. खरं तर आपण पाहिलं की मार्कडवाडी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांना मतं जी आहेत ती कमी मिळाली आणि त्यावरती कुठेतरी आक्षेप जो आहे तो या गावकऱ्यांनी घेतलेला होता आणि या गावातून मतं कमी जाऊ शकत नाहीत असा दावा जो आहे तो गावकऱ्यांनी केला. त्यानंतर आपण पाहिलं की खरं तर मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी बॅलेट पेपर पद्धतीने मतदान घेण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाने हाणून पाडलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर शरद पवार खुद्द या गावामध्ये आज येत आहेत आणि आपण पाहतोय गावामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे. कारण शरद पवार आज ईव्हीएमवरची किंवा एकंदरीतच मार्कडवाडी ग्रामस्थांच्या भूमिकेवरती काय भूमिका मांडतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आली नाही. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ईव्हीएम हटाव देश बचाव हा नारा जो आहे तो या ठिकाणी या मार्कडवाडी ग्रामस्थांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात गावामध्ये बॅनरबाजी देखील शरद पवारांच्या दौऱ्यावर लक्ष असेल. सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.